नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अधिक महिन्यामधील सोमवारी शिवमंदिरातून आपल्या समस्येनुसार कोणत्या वस्तू ह्या घरी आणायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. अधिक महिन्यातील प्रत्येक दिवसाला विशेष महत्त्व आहे. पूर्ण अधिक महिनाच हा शुभ आणि पवित्र मानला जातो. अधिक महिन्याचे स्वामी हे श्री हरिविष्णू आहेत. अधिक ज्येष्ठ महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि 15 जून पर्यंत हा अधिक महिना असणार आहे. 3 वर्षातून एकदा हा अधिक मास येत असतो, ज्याला आपण धोंड्याचा महिना, पुरुषोत्तम मास, मलमास अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखत असतो. स्वतः श्री हरिविष्णू यांनी या अधिक महिन्याचे अधिपत्य स्वीकारलेले आहे. त्यामुळे श्री हरिविष्णूंना हा महिना संपूर्णपणे समर्पित असतो. अधिक महिन्यामध्ये आपण जे काही पूजापाठ करतो, व्रतवैकल्य करतो, त्याचे आपल्याला कित्येक पटीने जास्त पुण्य प्राप्त होत असते. अधिक महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक दिवसाला त्या त्या दिवसाचे विशेष महत्त्व आहे आणि आता अधिक महिन्यातील सोमवार येणार आहे. या दिवशी आपल्याला शिवमंदिरामध्ये जायचं आहे आणि आपल्याला शिवमंदिरामधून एक वस्तू गुपचूपपणे उचलून घरी आणायची आहे. आपली कोणतीही आणि कितीही कठीण इच्छा असेल तर आपण हा उपाय करू शकतो. आपल्या जीवनामध्ये काही ना काही समस्या असतात. कधी कधी या समस्या आर्थिक असतात, पैशासंबंधी असतात, पैसा येत नाही किंवा घरामध्ये आलेला पैसा टिकत नाही. काही केले आपले कर्ज फिटत नसेल तर अशी कोणतीही आर्थिक समस्या असेल किंवा जर आपल्याला शारीरिक समस्यांचा सामना करावा लागत असेल, घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल किंवा काही केल्या आजारपण जे आहे तर ती कमी होत नाही, आजारपणावरती सुद्धा खूप पैसे खर्च होत आहेत किंवा घरामध्ये मानसिक त्रास आहे, काही केल्या घरामध्ये शांतता नाही किंवा सततचे वादविवाद, कलह आहेत, तर अशा आर्थिक, शारीरिक आणि मानसिक समस्येसाठी आपण शिवमंदिरातून काही वस्तू उचलून ह्या घरी आणू शकतो. आपण आपल्या समस्येनुसार ही वस्तू घरी आणायची आहे. हा उपाय आपण सकाळी करू शकतो किंवा प्रदोषकाळी म्हणजे सूर्यास्ताच्या अगोदरची 45 मिनिटे आणि सूर्यास्तानंतरची 45 मिनिटे तर हा प्रदोषकाळ असतो आणि प्रदोषकाळी शिवाची पूजा करणे तर याला विशेष महत्त्व आहे आणि हे अत्यंत फलदायी असते. त्यामुळे प्रदोषकाळी आपल्याला शक्य असेल तर प्रदोषकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे. आता यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर शिवमंदिरामध्ये जायचं आहे. आपल्या घराजवळ किंवा आपल्या गावामध्ये आपल्या आजूबाजूला जर शिवांचे मंदिर असेल, महादेवांचं मंदिर असेल तर आपल्याला शिवमंदिरामध्ये जायचं आहे. जाताना आपल्याला शिवमंदिरामध्ये लावण्यासाठी दिवा वगैरे न्यायचा आहे. शिवांची पूजा करण्यासाठी साहित्य न्यायचं आहे. बेलपत्र असेल, भस्म असेल, अक्षता असतील, पांढरी फुले असतील तर हे आपल्याला साहित्य घेऊन जायचं आहे. शिवमंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम शिवांची पूजा जी आहे तर ती करायची आहे. शिवपिंडीवरती आपल्याला एक तांब्याभर जल अर्पण करायचं आहे. शक्य असेल तर आपण पंचामृत सुद्धा अर्पण करू शकतो. त्यानंतर भस्म आपल्याला शिवलिंगाला लावायचा आहे. पांढरी फुले अर्पण करायची आहेत. पांढरी फुले मिळाली नाही तर इतर आपण कोणतीही सुवासिक फुले जी आहे तर ती अर्पण करू शकतो. आणि बेलाचं पान जे आहे तर ते आवर्जून अर्पण करायचं आहे. 21, 51, 108 अशी बेलाची पाने आपण अर्पण करू शकतो. आणि आपल्याला जास्त पाने मिळाली नाही तर एक तरी बेलपत्र अर्पण करायचं आहे, कारण बेलपत्राशिवाय शिवांची पूजा जी आहे तर ती अपूर्ण मानली जाते. तसेच अधिक महिन्यामध्ये दीपदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. त्यामुळे आपल्याला शिवमंदिरामध्ये दिव्यांचं दान सुद्धा करायचं आहे. 33 कणकेचे दिवे तयार करून आपण 33 कणकेचे दिवे जे आहेत तर ते शिवमंदिरामध्ये दान करू शकतो. म्हणजे शिवमंदिरामध्ये आपल्याला 30 आणि 3 असे 33 दिवे जे आहेत तर ते लावायचे आहेत. कारण 33 या संख्येला अधिक महिन्यामध्ये खूप महत्त्व आहे. आपण जेव्हा कोणतीही वस्तू दान करतो तर ती जर आपण 33 या संख्येमध्ये आपण दान केली तर याचे आपल्याला विशेष पुण्य प्राप्त होते. त्यामुळे 33 दिव्यांचे दान आपल्याला शिवमंदिरामध्ये करायचं आहे. तसेच शिवांची पूजा करण्याबरोबरच आपल्याला नंदी महाराजांची सुद्धा पूजा करायची आहे. कारण शिवांची पूजा केली आणि नंदीची पूजा केली नाही तर महादेवांची पूजा पूर्ण होत नाही. त्यामुळे प्रत्येक शिवमंदिराच्या बाहेर नंदी हा असतो. तर नंदीची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे. महादेवांचे वाहन म्हणजे हे नंदी आहेत. शक्ती आणि भक्तीचे प्रतीक म्हणजे नंदी आहेत. असे म्हटले जाते की बऱ्याच वेळेला ध्यानामध्ये मग्न असलेल्या महादेवांनी नंदीला आशीर्वाद दिला होता की जर एखाद्या भक्ताने त्याच्या मनोकामना तुझ्या कानामध्ये सांगितली तर माझ्यापर्यंत लवकर पोहोचेल. आणि स्वतः पार्वती सुद्धा आपली इच्छा नंदीच्या कानामध्ये सांगत असे. त्यामुळे आपल्याला नंदीची सुद्धा पूजा जी आहे तर ती करायची आहे. कारण नंदीच्या परवानगीशिवाय कोणीही महादेवापर्यंत पोहोचत नाही. आणि अशा प्रकारे शिवलिंगाची आणि नंदीची पूजा करायची आहे. आणि जेव्हा आपण घरी परत येणार आहोत तर त्यावेळेला आपल्याला शिवमंदिरातून आपल्या समस्येनुसार काही वस्तू ह्या घरी आणायच्या आहेत. कोणत्या वस्तू आपण आणू शकतो तर शिवलिंगावरती जेव्हा आपण एखादी वस्तू अर्पण करतो त्यावेळेला ती जी वस्तू आहे तर ती पवित्र झालेली असते. शिवांचा आशीर्वाद त्या वस्तूमध्ये प्राप्त झालेला असतो.
त्यामुळे आपल्याला सर्वप्रथम पूजा वगैरे झाल्यानंतर आपल्याला हात जोडायचे आहेत. आपली जी समस्या आहे तर ती समस्या महादेवांना सांगायची आहे आणि ही समस्या नष्ट व्हावी म्हणून प्रार्थना करायची आहे. आपली जर आर्थिक समस्या असेल, पैशासंबंधीच्या अडचणी असतील, कर्ज फिटत नसेल किंवा आपल्या व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल किंवा आपले जर पैसे अडकलेले आहेत, जे काही केल्या परत मिळत नाहीत, तर मग आपल्याला काय करायचं आहे, तर शिवलिंगावरती अर्पण केलेले जे तांदूळ आहेत, त्यापैकी 5 अक्षता आपल्याला उचलायच्या आहेत आणि त्या घरी आणायच्या आहेत आणि आपल्याला लाल कापडामध्ये बांधून त्या ज्या अक्षता आहेत, तर त्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत. आता जर घरामध्ये सततचे कलह असतील, भांडण, वादविवाद होत असतील, तर आपल्याला काय करायचं आहे, तर शिवमंदिरातून थोडेसे तांदूळ 11, 21 अशा संख्येमध्ये तांदूळ उचलायचे आहेत, घरी आणायचे आहेत. घरी आणल्यानंतर आपल्याला भात शिजवायचा आहे आणि घरातील सर्व सदस्यांना तो जो भात आहे, तर तो खायला द्यायचा आहे. यामुळे घरामध्ये जे मतभेद आहेत, तर ते नष्ट होत असतात. तसेच आपले पैसे अडकलेले आहेत आणि काही केले ते परत मिळत नाहीत किंवा व्यवसायामध्ये काही केल्या फायदा होत नाही, प्रगती होत नाही. मग आपल्याला काय करायचं आहे, जर कोणी शिवपिंडीवरती धोत्र्याचं फळ अर्पण केलेलं असेल किंवा धोत्र्याचं फूल अर्पण केलेलं असेल, तर ते आपल्याला उचलायचं आहे. धोत्र्याचं फळ नसेल तर धोत्र्याचे फूल आपल्याला घ्यायचं. त्यानंतर आपल्याला आपली जी मनोकामना आहे तर ती शिवांना सांगायची आहे आणि आपल्याला त्याच ठिकाणी 11 वेळेला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणायचा आहे किंवा श्री शिवाय नमस्तभ्यू हा मंत्र म्हणायचा आहे आणि घरी यायचं आहे. त्यानंतर आपल्याला एक लाल कापड घ्यायचं आहे. त्यामध्ये हे धोत्र्याचं फळ जे आहे तर ते बांधायचं आहे आणि ज्या ठिकाणी आपला व्यवसाय आहे, बिझनेस आहे, मग त्या ठिकाणी आपण जिथे पैसे ठेवतो तर त्या ठिकाणी हे आपल्याला ठेवायचं आहे. जर आपली शेती असेल तर शेतामध्ये सुद्धा आपण खड्डा काढून त्यामध्ये हे कापडामध्ये बांधलेलं जे धोत्र्याचं फळ आहे तर ते ठेवू शकतो. यामुळे आपल्या व्यवसायामध्ये प्रगती होत असते. त्याचप्रमाणे आपण हे तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकतो. घरामध्ये जर काही आर्थिक समस्या असतील तर आपण हे धोत्र्याचं फळ किंवा धोत्र्याचं फूल हे आपल्याला बांधून तिजोरीमध्ये ठेवायचं आहे आणि आपण सुद्धा धोत्र्याचं फळ हे शिवांना अधिक महिन्यातील सोमवारी अर्पण करू शकतो. कारण शिवांना प्रिय असलेल्या वस्तूंपैकी धोत्रा हा शिवांना अतिशय प्रिय आहे. तसेच एक आपल्याला काचेची किंवा प्लास्टिकची बाटली घ्यायची आहे. त्यामध्ये काळे मिरे जे आहेत तर ते आपल्याला भरायचे आहेत आणि घरून आपल्याला ही बाटली जी आहे तर ती सोबत घेऊन जायचं आहे. शिवमंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला पूजा वगैरे करायची आहे आणि ही जी मिरे भरलेली बाटली आहे तर त्याचा स्पर्श आपल्याला शिवपिंडीला करायचा आहे आणि त्यानंतर ही बाटली घेऊन घरी यायचं आहे. जेव्हा कधी आपण एखाद्या महत्त्वाच्या कामाला बाहेर जातो तर त्यावेळेला यातील 2 मिरे आपल्याला एका पुडीमध्ये बांधून आपल्यासोबत पर्समध्ये किंवा पॉकेटमध्ये घेऊन जायचं आहे. ज्यामुळे शिवांच्या आशीर्वादाने आपलं काम जे आहे तर ते पूर्ण होईल. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अधिक महिन्यामधील सोमवारी शिवमंदिरातून आपल्याला आपल्या समस्येनुसार कोणत्या वस्तू ह्या घरी आणायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः किंवा ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.